आपण बनवणार आहोत मस्त आणि चमचमीत पनीर भुर्जी. खाण्यासाठी अतिशय छान अशी पनीर भुर्जी खाल्ली तर अंडा भुर्जीला सुद्धा विसरून जाल. चला तर बघूया कशी करायची ते. त्यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो आणि कोथिंबीर लागणार आहे. एका साईडला कढई तापायला ठेवा आणि त्यामध्ये तेल घाला. तेल हे थोडंच वापरायचं कारण पनीर सुद्धा ऑइली असतं. तेल तापल्यानंतर त्यामध्ये जिरी घालायची. जिरी छान तडतडून द्यायची. त्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा. मिक्स करायचं आणि कांदा छान तेलामध्ये परतून घ्यायचा. कांद्याला ब्राऊन रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा. बघू शकता हलकासा ब्राऊन रंग आलेला आहे. यामध्ये आता टोमॅटो घालायचे. टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचे. तुम्ही यामध्ये हव्या त्या भाज्या घालू शकता. तुम्हाला ज्या आवडीच्या भाज्या असतील त्या घातल्या तरी चालतील. छान असं टोमॅटो परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा, लाल तिखट चवीप्रमाणे. मी 1 चमचा घातलाय, तुम्ही कमी जास्त करू शकता. बेडगी मिरची अर्धा चमचा, धना पावडर 1 चमचा आणि पावभाजी मसाला 2 चमचे घालायचे. मसाल्यांना कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असं परतून घ्यायचं. थोडंसं यामध्ये अर्धा ते 1 कप पाणी घालायचं म्हणजे आपले मसाले करपणार नाही आणि पनीरला छान बाइंडिंग येईल. छान असं मिक्स करायचं आणि आता यामध्ये किसलेलं पनीर घालायचं. तुम्ही पनीर किसून किंवा बारीक भुगा करून सुद्धा घेऊ शकता. मी यामध्ये बारीकच भुगा केलेला आहे. छान असं मिक्स करायचं. आता यामध्ये मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर घालायची कारण कोथिंबीरीची एक टेस्ट यामध्ये खूप छान लागते. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान परत एकजीव करायचं. मिक्स केल्यानंतर यावर 1 ते 2 मिनिटे झाकण लावून ठेवायचं. गॅस कमीच ठेवायचा. 2 मिनिटांनंतर मस्त आपली पनीर भुर्जी तयार आहे. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.